नमस्कार मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12व्यांदा लाल किल्ल्यावरनं ध्वजारोहण केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे काय की 2 पंतप्रधान असे झालेले आहेत की ज्यांनी लाल किल्ल्यावरनं ध्वजारोहण केलेलं नाही. हे कोण आहेत ते आपण पाहूया. गुलजारीलाल नंदा हे भारताचे काळजीवाहू पंतप्रधान होते आणि हे 2 वेळेस पंतप्रधान झाले होते, पण तरी सुद्धा त्यांना लाल किल्ल्यावरनं ध्वजारोहण करता आलेलं नाही. कारण 27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले आणि तेव्हा ते काळजीवाहू पंतप्रधान झाले होते. आणि दुसऱ्या वेळेस 11 जानेवारी 1966 रोजी लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर सुद्धा ते पंतप्रधान झाले होते. गुलजारीलाल नंदा यांचा कार्यकाळ हा दोन्ही वेळेला फक्त 13 दिवसांचा होता आणि या दरम्यान 15 ऑगस्ट आलेली नव्हती. दुसरे पंतप्रधान आहेत स्वर्गीय चंद्रशेखरजी. हे 10 नोव्हेंबर 1990, 21 जून 1991 पर्यंत आहेत ते पंतप्रधान होते. या दरम्यान सुद्धा 15 ऑगस्ट ही तारीख आलेली नव्हती, म्हणून त्यांना सुद्धा लाल किल्ल्यावरनं ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली नाही.